नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनी किचनमध्ये असते तेव्हाच तिथे पार्थ येतो आणि पार्थ नंदिनीला म्हणतो, आपण खूप दिवस झालं एकांतात बोललेलो नाही. नंदिनी पार्थसोबत बोलत असताना म्हणते की काल रात्री घडलेल्या प्रकाराबद्दल तुम्ही एवढा टोकाचा निर्णय का घेतला? तुमचा स्वभाव एवढा प्रेमळ आहे तरी तुम्ही रम्यावर एवढे टोकाचे आरोप का लावले? एवढ्यात पार्थ म्हणतो की हा सगळा रम्याचा प्लॅन होता. काव्याला पपई खाऊ घालायची होती. हे तर काव्यालाच समजत नाहीये. ती रम्या तिला मॅन्युप्युलेट करते असं पार्थ नंदिनीला म्हणतो. तेव्हा नंदिनी म्हणते, मलाही विजयचं वागणं खटकतंय. पार्थ म्हणतो, नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? तेव्हा नंदिनी म्हणते, त्याच वेळी कसा आला विजय तिथे? नंदिनी म्हणते, मला हे काय वेगळंच प्रकरण वाटतंय. पार्थ म्हणतो, असं काही असेल तर मी त्या दोघांनाही सोडणार नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, पहिला आपण त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करू. त्याच वेळी पार्थ आणि नंदिनी विजय आणि रम्याविरोधात पुरावे गोळा करू लागतात.